आजचा प्रश्न प्रत्येक तरुणाला, यशस्वी व्हायचंय का? मोठं स्वप्न कमवायचंय? स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची आहे? मग फक्त मोठी स्वप्न पाहून चालणार नाही, कारण स्वप्न पूर्ण करणारे आणि स्वप्न फक्त पाहणारे यांच्यात एकच फरक असतो, तो म्हणजे त्यांच्या सवयींचा. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. जागतिक युवा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज जागतिक युवा दिनानिमित्त आपण जाणून घेणार आहोत असे 4 नियम जे आयुष्यात अंगीकारले तर यश तुमच्यापासून फार दूर राहणार नाही. सर्वात पहिला नियम म्हणजे स्पष्ट ध्येय ठरवा. अनेक तरुण खूप मेहनत करतात, पण त्यांना नक्की कुठे पोहोचायचं आहे हेच माहीत नसतं. जरा विचार करा, तुम्ही बसमध्ये बसलायत पण चालकाला कुठे जायचंय हेच माहिती नाही, तर ती बस तुम्हाला योग्य ठिकाणी पोहोचवेल का? अर्थातच नाही. आयुष्याचंही अगदी तसंच आहे. ध्येय नसलेली मेहनत म्हणजे दिशाहीन प्रवास. त्यामुळे स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. 5 वर्षांनी मला आयुष्यात कुठे पोहोचायचंय? कुठलं करिअर घडवायचंय? माझी ओळख कशामुळे निर्माण व्हावी असं मला वाटतं? या प्रश्नांची उत्तरं लिहून ठेवा, कारण लिहिलेलं ध्येय आपल्याला रोज त्याची आठवण करून देतं आणि त्यासाठी सातत्याने मेहनत करण्याची प्रेरणाही देतं. दुसरा नियम म्हणजे वेळेची किंमत ओळखा. यशस्वी आणि अपयशी माणसामध्ये सर्वात मोठं साम्य म्हणजे दोघांनाही दिवसाचे 24 तासच असतात. फक्त एवढाच काय तो फरक असतो की एक जण वेळेचा योग्य उपयोग करतो तर दुसरा वेळ वाया घालवतो. आज अनेक तरुण सोशल मीडियावर काही मिनिटांसाठी जातात आणि कधी 1-2 तास निघून जातात हेच त्यांना कळत नाही. लक्षात ठेवा, पैसा गमवला तर पुन्हा कमवता येतो, पण गेलेला वेळ कधीच परत मिळत नाही. त्यामुळे दिवसाचं नियोजन करा, महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या आणि दिवसाच्या शेवटी स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी माझ्या ध्येयासाठी काय केलं? हा एकच प्रश्न तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो. तिसरा नियम म्हणजे सतत शिकत राहा. आजचं जग खूप वेगाने बदलत आहे. काल उपयोगी असलेलं कौशल्य आज पुरेसं नसेल आणि आजचं कौशल्य उद्या कालबाह्य होऊ शकतं. त्यामुळे शिकणं कधीही थांबवू नका. पुस्तकं वाचा, चांगली व्याख्यानं ऐका, नवीन तंत्रज्ञान समजून घ्या आणि आपल्या क्षेत्रात काय बदल होत आहेत याची माहिती घेत राहा. प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकलात तर वर्षभरात तुमच्यात मोठा सकारात्मक बदल झालेला तुम्हाला नक्की दिसेल. लक्षात ठेवा, पदवी मिळवणं म्हणजे शिक्षण संपणं नाही, तर शिक्षण तर खरं त्यानंतर सुरू होतं. चौथा आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे शिस्त आणि सातत्य. प्रेरणा प्रत्येक दिवशी मिळेलच असं नाही, पण शिस्त असेल तर प्रेरणा नसतानाही काम होत राहतं. अनेक लोक उत्साहाने सुरुवात तर करतात, 2 दिवस व्यायाम करतात, 4 दिवस अभ्यास करतात, आठवडाभर नवीन सवय लावतात आणि नंतर पुन्हा जुन्या सवयींकडे वळतात. पण यश एका दिवसात मिळत नाही, ते रोजच्या छोट्या छोट्या सवयींमधून तयार होतं. रोज थोडा अभ्यास, रोज थोडा व्यायाम, रोज स्वतःला कालपेक्षा अधिक चांगलं बनवण्याचा प्रयत्न. हीच छोटी पावलं एक दिवस मोठ्या यशाचं कारण ठरतात. आणि म्हणूनच वेगापेक्षा सातत्याला अधिक महत्त्व द्या. युवा ही फक्त वयाची अवस्था नाही, तर ती ऊर्जा आहे, नवीन विचार करण्याची ताकद आहे, आव्हानांना सामोरं जाण्याचं धैर्य आहे आणि देशाचं भविष्य घडवण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे आज जागतिक युवा दिनानिमित्त स्वतःशी एक वचन द्या. मी माझं ध्येय स्पष्ट ठेवेन, वेळेचा आदर करेन, रोज काहीतरी नवीन शिकेन आणि कोणत्याही परिस्थितीत शिस्त व सातत्य सोडणार नाही. कारण यशस्वी युवक जन्माला येत नाही, तर तो आपल्या योग्य निर्णयांनी, मेहनतीने आपण सातत्याने घडवत असतो. आता शेवटी तुम्हाला एक छोटंसं चॅलेंज देतो. पुढचे 30 दिवस हे 4 नियम पाळून बघा. दररोज सकाळी दिवसाचं नियोजन करा. किमान 30 मिनिटं काहीतरी नवीन शिका. मोबाईल आणि सोशल मीडियासाठी ठराविक वेळ ठेवा आणि रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी कालपेक्षा एक पाऊल पुढे गेलो आहे का? हे 4 छोटे नियम तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतात. कारण यश एका मोठ्या निर्णयाने नाही, तर रोज घेतलेल्या छोट्या छोट्या योग्य निर्णयांनी ठरतं. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला अजिबात विसरू नका. 5 वर्षांनी तुम्हाला स्वतःला कोणत्या स्थानावर पाहायचं आहे, तुमचं स्वप्न कमेंटमध्ये जरूर लिहा. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.